नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मी माझ्या किचनमध्ये आहे. मी कोणतीही माझ्या किचनची टूर करून दाखवणार नाहीये किंवा कोणतीही रेसिपी तुम्हाला करून दाखवणार नाहीये. तर किचन संदर्भात असा एक लेख म्हणा किंवा थोडासा मुक्त छंदातली कविता म्हणा माझ्या वाचनात आली. मला त्याचे कवी, लेखक, कवयित्री माहीत नाहीयेत, पण त्याचा मजकूर जो आहे, जो गाभा आहे त्या लेखाचा किंवा कवितेचा खूप सुंदर आणि माझ्या मनाला भावला आणि म्हणून मला असं वाटलं आपण सर्वांसोबत तो शेअर करावा, म्हणून आजचा हा व्हिडिओचा प्रपंच. चला ऐकूयात मग स्वयंपाकघराची शिकवणी. ठरवलं जर मनापासून तर कुठेही शिकता येतं. किचन मधील प्रत्येक भांड काहीतरी शिकवून जातं. परात, मोठी पातेली सारच सामावून घेतात. मन मोठं करा असंच जणू ते सांगत असत. नातं कसं जपायचं हे कप आणि बशी सहज शिकवते. कपाकडून काही चुकले तर बशी मात्र सांभाळून घेते. म्हणजे जसा कप जर गळका असेल तर त्या बशीमध्ये तो चहा बरोबर सामावून घेतला जातो. कपाकडून काही चुकले तर बशी मात्र सांभाळून घेते. गाळणी, चाळणी व झारी निवडकपणा शिकवतात. गाळणी, चाळणी व झारी निवडकपणा शिकवतात. हवं तेच तिघी निवडतात, नको ते बाजूला करतात. वा, किती सुंदर. वेळेचं नियोजन कसं करावं हेच तर कुकर शिकवत असतो. एकाच वेळी डाळ, भात शिजवतो आणि बटाटाही उकडून देतो. विळी, सुरी आणि किसणी विषय सहज करायला शिकवतो. मोठ्या भाज्या बारीक चिरताना सतत याचीच आठवण करून देतात. एखादी मोठी गोष्ट, गहन गोष्ट तिचे छोटे छोटे पीसेस केले की ती कशी सहज आणि सोपी होऊन जाते हे विळी, सुरी आणि किसणी सहज करायला शिकवतात. चमचा, ढवणा, चिमटा सावधगिरी शिकवत असतात. स्वतः उष्णता सोसताना ते आपला हात मात्र वाचवतात. भांडी ठेवण्याची मांडण सुव्यवस्थापन दाखवून देते. तिच्या असल्यामुळेच पटकन हवी ती वस्तू हाती मिळते. भांडी ठेवण्याची मांडण सुव्यवस्थापन दाखवून देते. तिच्या असल्यामुळेच पटकन हवी ती वस्तू हाती मिळते. किती सुंदर. परत किचन मध्ये जाताना आता आदरानेच तुम्ही जा. अजून काय शिकता येईल तेही नक्कीच शोधून काढा आणि अजून काही सापडलंच तर मलाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. स्टे ट्यून्ड टिल नेक्स्ट व्हिडिओ. आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये कळवा. कविता कशी होती, सादरीकरण कसं होतं तेही कळवा. आणि हा व्हिडिओ ज्या सुगरण अशा गृहिणी आहेत त्यांच्यापर्यंत, वाचक प्रेमींपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. स्टे ट्यून्ड टिल नेक्स्ट व्हिडिओ. बाय.